महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे। कधी काळी बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते सत्तेच्या बाजूने जाऊ लागलेत। माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली। आता पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही काँग्रेसला रामराम केलाय। मिळालेल्या माहितीनुसार जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये हत्तीचं बळ आलेल्या काँग्रेसची अवस्था विधानसभा निवडणुकीत वाईट झाली। त्यानंतर पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसत असून अनेक जण सत्तेच्या बाजूने जाताना दिसतायत। काही जणांनी पक्षांतरे केली आहेत तर काही प्रयत्न करताना दिसतायत। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सक्रिय राजकारणापासून बाजूला गेले होते, पण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नेते सक्रिय झालेत। त्यामुळे पक्षांतरेही वाढली आहेत। गेल्या काही काळात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेक नेते महायुतीतील तिन्ही पक्षात गेलेत। आता काँग्रेसच्या संजय जगताप यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। संजय जगताप यांनी सासवड आणि जेजुरी या दोन नगरपालिकेच्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। या दोन्ही नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी सत्तेतील पक्षात जाणं फायद्याचं असल्यानं ते भाजपात जात असल्याचं सांगितलं जात आहे। माजी आमदार संजय जगताप हे 16 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। हा पक्षप्रवेश मुंबईत होणार की सासवडमध्ये याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।